Okay. So basically, there are two types of typecasting we have in Java. One is implicit typecasting and another one is explicit typecasting. Okay. So implicit typecasting and explicit typecasting. Now we'll see what exactly this implicit typecasting and explicit typecasting is. Okay. Now see. So what exactly typecasting means? What exactly typecasting means? It means that converting one data type into another data type. Okay. Converting one data type into another data type. So converting one data type into another data type is what? Typecasting. म्हणजे म्हणजे लेट्स से माझ्याकडे जर इंट आय इज इक्वल टू 10 असेल तर मी हा सेम इंट आय हा लॉंग इज इक्वल टू आय असा लिहू शकतो. म्हणजे म्हणजे काय होतं, इनिशियली आपल्याकडे इंटिजर टाईपचा आय व्हेरिएबल होता. आता या आय ची जी व्हॅल्यू होती ती 10 आहे आणि ही इंटिजर टाईपची. मग सेम आय जो इंट टाईपचा होता ना, त्याला आपण लॉंग टाईप मध्ये होल्ड करू शकतो. ओके, लॉंग एल इज इक्वल टू आय. सो दिस इज व्हॉट इज implicit typecasting. This is what called as implicit typecasting. Okay. Now there is something called as explicit typecasting. There is something called as explicit typecasting. It means that की काल आपण पाहिलं इथं एक्झाम्पल मध्ये द डे बिफोर यस्टरडे की ई डॉट नेक्स्ट एलिमेंट हा काय करतो, तुम्हाला ऑब्जेक्ट टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो. ऑब्जेक्ट टाईपची व्हॅल्यू रिटर्न करतो, पण आपण म्हणतोय बाबा हा तू ऑब्जेक्ट देतोयस पण होल्ड करायचं मला इंट मध्ये होल्ड करायचं. सो दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट टाइपकास्टिंग. That is called as explicit typecasting. Now, what happens with this explicit typecasting? See, in जी implicit typecasting आहे, that is a straightforward, simple. तुम्ही एक व्हेरिएबल घेताय, त्याला व्हॅल्यू असाइन करताय. किंवा जी नॅचरल टाइपकास्टिंग आहे, विच इज पॉसिबल, ओके, विच इज फाईन. जसं की लेट मी जस्ट शो यू विथ सिंपल इन सिंपल वर्ड्स. सो हे एक्झाम्पल कसं आहे माहिती का? इम्प्लिसिट टाइपकास्टिंग इज जस्ट तुमच्याकडे एक डब्बा आहे. ओके, याच्यामध्ये काहीतरी तुम्ही एक व्हॅल्यू काहीतरी सामान आहे आणि तुमच्याकडे अजून एक मोठा डब्बा आहे, याच्यामध्ये काहीतरी सामान आहे. समजा लेट्स से की दोन्ही डब्बे एम्प्टी आहेत. तर okay, you want to hold the tea, or you want to keep a tea into some dibba. Okay, and you have two dibbas. One is a small dibba, okay, and one is a little big dibba. Now you can hold this tea into any of these dibba. Right? कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही टी होल्ड करू शकता, चहा होल्ड करू शकता, डझंट मॅटर. ठीक आहे, देअर वोंट बी एनी लॉस. देअर वोंट बी एनी लॉस. Okay. Now this is also called as widening casting.
Widening casting. Let me tell you what is this widening casting is. यालाच वाइडनिंग कास्टिंग पण म्हणतात. ओके. व्हॉट दिस वाइडनिंग कास्टिंग म्हणजे काय की आपण छोटी वस्तू, ओके, छोटा डेटा टाइप मोठ्या डेटा टाइप मध्ये होल्ड करतोय. सिम्पल. छोटा डेटा टाइप मोठ्या डेटा टाइप मध्ये होल्ड करतोय. म्हणजे इंट हा छोटा आहे, लॉंग हा मोठा आहे. ओके. तर इंट ला आपण मोठ्या लॉंग डेटा टाइप मध्ये होल्ड करतो, याच्यामध्ये काही डेटा लॉस होणार नाही. बट वेअर एज एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये काय होतं माहितीये का? एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये काय होतं, याला दिस इज ऑल्सो कॉल्ड एज नॅरोइंग. नॅरोइंग कास्टिंग म्हणजेच सेम याच्यात काय होतं की तुमच्याकडे लॉंग नावाचा एक व्हेरिएबल आहे. ओके, यू हॅव लॉंग व्हेरिएबल. यू हॅव लॉंग व्हेरिएबल. लॉंग एल इज इक्वल टू समजा 50. ओके. आणि तुम्हीच काय करताय, या लॉंग ला आपण काय करतोय, लेट्स से व्हॉट वी आर डुईंग, वी आर होल्डिंग द सेम, वी आर होल्डिंग द सेम इनटू इंट. ठीक आहे. आता या केस मध्ये काय होईल, जस्ट अंडरस्टँड. ओके, व्हॉट विल हॅपन इन दिस केस इज दॅट, लेट्स से पहिला होता आपला इम्प्लिसिट. इम्प्लिसिट मध्ये काय होतं, आपल्याकडे टी होता. ओके. चहा. आणि आपल्याकडे दोन डबे आहेत. तर दोन डब्यापैकी आपण कोणत्याही डब्यात वी कॅन होल्ड दिस टी. लेट्स से दिस इज अ 50 ग्राम टी. ठीक आहे. हा पण डब्बा 50 ग्राम चहा साठवू शकतो. अँड दिस डब्बा इज ऑल्सो एबल टू होल्ड दिस 50 ग्राम चहा. ओके. नाव दिस इज व्हॉट इज इम्प्लिसिट टाइप कास्टिंग. तुम्ही याच्यामध्ये होल्ड करा आणि हे याच्यातून टाका किंवा डायरेक्ट याच्यामध्ये होल्ड करा, डझंट मॅटर. ठीक आहे. ऑफकोर्स जर 50 ग्राम याच्यामध्ये होल्ड केला तर इट विल बी अ लॉस, आय मीन द वेस्ट ऑफ स्टोरेज. ओके. नाव इमॅजिन तुमच्याकडे यू हॅव राईस. ठीक आहे. राईस लेट्स से 5 kg राईस आहे. यू हॅव 5 kg राईस and you have one container which holds 5 kg rice, which stores 5 kg rice. And then there is one more dabba, there is one more container which holds sugar. ठीक आहे. शुगर ऑर टी वॉट एव्हर इट इज. याची कॅपॅसिटी आहे 1 kg. ओके, 1 kg. नाव टेल मी वन थिंग, जर तुम्ही हा 5 kg राईस या 1 kg या डब्यामध्ये, या शुगरच्या डब्यामध्ये टाकलात तर काय होईल, व्हॉट विल हॅपन? कॅन एनीवन टेल मी व्हॉट विल हॅपन? ओव्हरफ्लो होईल सर. ओव्हरफ्लो होईल. राईट. लॉस ऑफ डेटा होईल. करेक्ट आहे. लॉस ऑफ राईस होईल. कारण आपण 5 किलो राईस वी आर जस्ट डम्पिंग इट इन टू 1 किलो ऑफ डिब्बा. राईट. 1 किलो डब्यामध्ये आपण 5 किलो राईस आपण टाकायला ट्राय करतोय. म्हणजे काय करतोय आपण, या एवढ्या मोठ्या साईजच्या डब्याला नॅरो करायचं ट्राय करतोय. नॅरो. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज नॅरोइंग कास्टिंग. ठीक आहे. नॅरोइंग कास्टिंग. ओके. दिस इज कॉल्ड एज नॅरोइंग कास्टिंग. का? कारण आपण या मोठ्या साईजला नॅरो करायला ट्राय करतोय. ठीक आहे. छोट्या साईज मध्ये त्याला होल्ड करण्यासाठी ट्राय करतोय. सो दॅट इज दिस इज कॉल्ड एज नॅरोइंग कास्टिंग, विच समटाइम्स कॉजेस डेटा लॉस. याच्यामध्ये डेटा लॉस होते. विल सी विथ एक्झाम्पल हाऊ एक्झॅक्टली दिस डेटा लॉस इज डेटा लॉस इज लुक्स लाईक. सो this type implicit or explicit typecasting works with primitive data type. So these are for primitive data type. Primitive data type म्हणजे int, float, char, double. ठीक आहे. With a primitive data type, this typecasting works.
Okay. Okay. Now, let's try to write one example for the same. Let's try to write one example for the same. Let me create one package here. Okay. Okay. Now, let me add one class typecast demo. So, see, not a big deal. Typecasting, just we should be able to explain someone if whatever we are trying to do. Whenever someone asks what is typecasting in Java, we should be able to explain these things. Okay, what is typecasting? Typecasting is converting one data type into another data type. There are two types of typecasting. We have implicit typecasting, explicit typecasting. In implicit typecasting, widening of it is also called as widening typecasting. It means that we are widening the data. Okay, we are widening the data type and no data loss will be there. No data loss कारण आपण छोट्या डब्याचं सामान मोठ्या डब्यात भरतोय, so there won't be no loss, no data loss, we can say. Okay. And explicit typecasting is narrowing the typecasting, narrowing casting. It is also called as narrowing casting, where we are converting larger data type into a smaller data type. Where we are converting larger data type into smaller data type. What is this? Converting small data type into large data type, into large data type, and this one is what? Converting into small data type. So obviously this will leads to data loss. ठीक है. Now data loss कसा दिसतो? Let me show you. Okay, so let's say I have here as a int j is equal to, so int I is equal to 19. Okay, int I is equal to 19. Int I is equal to 19. Okay, now this int I can happily hold into any larger data type, any bigger data type. Let's say long L is equal to I. ठीक है. System dot println, इथे मी I प्रिंट करतो आणि इथं मी L print करतो. I'll print I here and I'll print L there. Okay. Okay. Now let's print out this. See, both the places we have got 1919. It is simple. It is the example of like छोट्या डब्यातलं सामान आपण मोठ्या डब्यात ठेवलं. In that case, nothing is gonna happen. No data loss. Okay. Now, if we do in opposite way, like if we have something called as long,
Okay, or maybe double. What is double data type used for? What is double data type use for? Floating point data hold करण्यासाठी. It is a bigger version of bigger data type for holding float data type. Float data. Okay. Now let's say I have this double d is equal to 19.56, and I'm trying to, if I try to hold this into y is equal to d. ठीक है. What will happen in this case? What will happen in this case? Of course we need to मेन्शन हिअर. आणि टाइपकास्टिंग आपण ज्यावेळेस इम्प्लिसिट टाइपकास्टिंग करतो ना, त्यावेळेस आपल्याला काही करायची गरज नाही, डायरेक्टली आपण तो व्हेरिएबल असाइन करू शकतो. पण ज्यावेळेस आपण एक्सप्लिसिट टाइपकास्टिंग करतोय त्यावेळेस आपल्याला म्हणायला लागते बाबा, तुझ्यामधली जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या इंट टाइप मध्ये, या डेटा टाइप मध्ये टाक. सो त्यावेळेस आपण टाइपकास्टिंग एक्सप्लिसिट टाइपकास्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला बाजूला ब्रॅकेट मध्ये तो डेटा टाइप मेन्शन करावा लागतो. हा डेटा टाइप मेन्शन करावा लागतो. Okay, same way we have done here yesterday. Same way we have done here. In a bracket with this element is returning object data type. आपण म्हणतोय की बाबा तू ऑब्जेक्ट डेटा टाइप रिटर्न करतोयस, मान्य आहे, पण तू काय कर, या इंट मध्ये टाकते. ओके, सेम वे आपण इथं म्हणतोय की बाबा मान्य आहे तुझ्याकडे डबल आहे, पण डबल तू एक काम कर, याला टाइपकास्ट कर. याला टाइपकास्ट कर कशामध्ये, इंटिजर मध्ये, आणि या व्हेरिएबल मध्ये होल्ड कर. ठीक आहे. तर हे जे आहे इम्प्लिसिट टाइपकास्टिंग, वी डू नॉट नीड टू डू एनिथिंग, कारण हे सेफ आहे. राईट, हे सेफ आहे. छोट्या डब्याचं सामान मोठ्या डब्यात टाकतोय आपण, काहीच होणार नाही. इथं इथं देर वोंट बी एनी डेटा डेटा लॉस. ओके. पण इथं जर मोठ्या डब्यातलं सामान जर छोट्या डब्यात टाकलं तर देर विल बी डेटा लॉस. ठीक आहे, देर विल बी डेटा लॉस. सो इन दिस केस नो डेटा लॉस. So in this case, we need to mention here explicitly, ki Baba, I know this is bigger one, but just typecast it into integer. Okay. Now what will happen? अगोदर आपण इथं, if we print here in system.out.println d, okay, what we will get? 19.19.56, right? Which is a d's value. Let's say instead of 19.56, no, मी इथं करतो 5.56. Let's say this one is height. We are representing some heights. Someone's height here as a 5 feet 56 inches. Okay. Now, समजा मी त्या हाईटला होल्ड करण्यासाठी माझ्याकडे डबल व्हेरिएबल आहे, पण मी म्हणलं की नाही ना, मला इंटिजर मध्ये हाईट होल्ड करायची. आपल्याला माहिती आहे इंटिजर काय करतो, हा कंप्लीट नंबर होल्ड करतो, तो फ्लोटिंग पॉइंट डेटा होल्ड करत नाही. राईट, दिस डज नॉट होल्ड फ्लोटिंग पॉइंट डेटा. ओके. Yes, sir. ओके. नाउ ओके, नाउ लेट्स ट्राय टू प्रिंट वाय. काय होतं बघू. कारण आपण काय केलं, मोठ्या डब्यातली व्हॅल्यू छोट्या डब्यात टाकली. तर या केस मध्ये काय होईल, आपल्याला माहिती आहे की इंटिजर डेसिमल मध्ये डेटा स्टोअर करू शकत नाही, तरी पण आपण हा डेसिमल वाला डेटा इंटिजर मध्ये स्टोअर केला. व्हॉट विल हॅपन, लेट्स सी. लास्ट वाली वाय ची व्हॅल्यू आहे. ओके. व्हॉट हॅज हॅपन हिअर, ओरिजिनल व्हॅल्यू किती होती तुमची, 5.56. ओके. पण जेव्हा आपण इंट मध्ये होल्ड केलं त्याला, तर 5 झाली व्हॅल्यू. म्हणजे काय झालं, हा जो 5.6 होता डेसिमलच्या नंतरचा डेटा सगळा लॉस झाला तुमचा. राईट. Yes, sir. Right. So this is what is explicit typecasting. In explicit typecasting, we narrows the data type. We narrows the data type. म्हणजे मोठा डेटा टाइपला आपण छोट्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करतोय. And at that time, there may be a data loss possible. ठीक आहे. या केसमध्ये डेटा लॉस होऊ शकतो. ओके. या केसमध्ये डेटा लॉस होऊ शकतो. ओके.
Now this is what is implicit and explicit typecasting. Okay. Now, what are the various possible डेटा टाइप कन्व्हर्जन्स? ओके, म्हणजे इम्प्लिसिट टाइपकास्टिंग मध्ये आपण कोणत्या कोणत्या डेटा टाइपला कोणत्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. छोट्या छोट्या डेटा टाइपला वी कॅन कन्वर्ट इट इनटू बिगर डेटा टाइप. ओके, लेट मी टेल यू वन मोर इंटरेस्टिंग थिंग. कॅरेक्टर सी इज इक्वल टू जी. ठीक आहे. जर मी इथे या कॅरेक्टरला प्रिंट केलं, व्हॉट विल गेट? सी. ओके, व्हॉट वी विल गेट? वी हॅव गॉट जी हिअर. सी ची व्हॅल्यू प्रिंट झाली. बरोबर. Okay. Now, what I'll do now, I'll hold this C int ch is equal to C. काय करतोय मी? ch ची जी ची व्हॅल्यू होती ना, ती इंट मध्ये होल्ड करतोय. आणि लेट्स प्रिंट दिस ch हिअर. कॅरेक्टरला आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट करतोय आणि आपल्याला 103 भेटलं. डज एनीवन नो व्हॉट दिस 103? व्हॉट इज दिस 103? Why this 103 got printed, Sumedh? सर ASCII व्हॅल्यू येते. Right. ASCII value. How many of you know ASCII value? Okay. So every character has its own ASCII values. Okay. Every character has its own ASCII values. Where are those ASCII values? So these are the ASCII values. Okay. And ASCII stands for American Standard Code for Information Interchange. प्रत्येक कॅरेक्टरला त्यांची एक ASCII व्हॅल्यू असते. Each character when we try to print, no, it has its ASCII value, and if we hold that particular character into integer data type, it will print the ASCII value for it, for the character. Okay. So every character has a ASCII value. Do you see? See here. Capital A starts from 97. Okay. Till 122. Small a starts from 11A till what? No, we are getting 103, right? Where is 103? Why we are getting the capital one? G. Where is G? Yeah, we are getting integer value. That is decimal value. Where is G? I stored G, right? So, sorry, 103. The decimal value we are printing here. Right? So for G, decimal value is 103, which is getting printed. दिसतंय तुम्हाला इथं स्क्रीनवर? येस सर. Right. So whenever we print character, we typecast character type data type into integer. No, in that case, we'll get its ASCII number. We'll get its ASCII number. We have some programs into assignments which I have already provided you guys. In those programs, we have these ASCII related programs. Okay. जर तुम्ही practice केला असता तर तुम्ही विचारलं असतं की what exactly happening here. Okay. Now let's understand what are the various data types which we can hold into another data type. म्हणजे कोणते कोणते डेटा टाइप आहेत इम्प्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये ज्यांना आपण मोठ्या डेटा टाइप मध्ये होल्ड करू शकतो. ठीक आहे. लेट्स स्टार्ट फ्रॉम सगळ्यात छोटा बाईट. ओके. देन वी हॅव शॉर्ट. देन वी हॅव कॅर, इंट, लॉंग, कॅर, इंट, लॉंग. What else, guys?
float and double, right? Float and double. Float and double. आता सांगा या बुलियन असतं का सर? sorry. बुलियन. No, Boolean is a data type which is only used to hold true or false. Okay. So we can you hold it into int or any integer number, but it is only single valued data type. It also converts your this true, complete true into one and false into zero. So it has a whole different meaning. जर तुम्ही या ट्रू ला जर इंट मध्ये कन्वर्ट केला तर इंट मध्ये तुम्ही कोणतीही व्हॅल्यू होल्ड करू शकता. Okay, that is why this boolean doesn't take any picture into typecasting. You cannot type boolean into any other another data type. Okay, but here only data loss will be there, but the meaning will be little same, at least little imaginable, or we can at least manage the conversion. Okay, now see, we have byte data type short, char, int, long, float, and double. Okay, we have this much data types. We have this much data types, and now let's say हा बाईट जो डेटा टाइप आहे तो आपण कशा कशामध्ये कन्वर्ट करू शकतो. बाईट डेटा टाइप कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. हा सगळ्यात छोटा आहे, तर हा याच्यापेक्षा थोडा मोठा शॉर्ट मध्ये होल्ड करू शकतो आपण. ठीक आहे. कॅर मध्ये होल्ड करू शकतो. शॉर्टचा हा यस स्मॉल आहे. ठीक आहे. शॉर्ट मध्ये होल्ड करू शकतो, कॅर मध्ये होल्ड करू शकतो. Okay, no, char. Why not char? Because byte and char are both are in same size. Okay, so we cannot hold this in char. Short, int, okay, long, float and double. ठीक आहे. आपण काय करू शकतो, बाईटला या कोणत्याही डेटा टाइप मध्ये होल्ड करू शकतो. देन देर इज समथिंग कॉल्ड एज शॉर्ट. नाउ व्हॉट वी कॅन डू विथ द शॉर्ट. आपण शॉर्टला बाईट मध्ये होल्ड करू शकतो का? नाही, कारण बाईट हा शॉर्ट पेक्षा छोटा आहे. छोटा जर आहे तर याचा अर्थ काय होणार, इथं डेटा लॉस होणार. हा आहे इम्प्लिसिट टेबल. इम्प्लिसिटचा टेबल आहे की कोणता डेटा टाइप इम्प्लिसिट मध्ये जर आपण होल्ड केला तर डेटा लॉस होणार नाही. राईट. छोटा डेटा टाइप मोठ्या डेटा टाइप मध्ये होल्ड करणार. तर मग बाईट हा सगळ्यात छोटा असतो, तर आपण त्याला शॉर्ट मध्ये होल्ड करू शकत नाही. ओके, नाउ फॉर दिस शॉर्ट वी कॅन होल्ड दिस शॉर्ट इंटू इंट, लॉंग, फ्लोट अँड डबल. म्हणजे आपण या शॉर्टला इंट मध्ये, लॉंग मध्ये, फ्लोट किंवा डबल मध्ये होल्ड करू शकतो. कॅरेक्टरला, कॅरला शॉर्ट मध्ये ऑब्विसली शॉर्ट हा कॅर पेक्षा छोटा आहे, तर मग कॅरला आपण शॉर्ट मध्ये होल्ड नाही करू शकणार. सो आपण अगेन इंट, लॉंग, फ्लोट नॉट फ्लॅट, फ्लोट अँड डबल. What is the size of character data type? Can anyone tell me what is the size of char data type? 1 byte. 2 byte. 2 bytes, sir. Char is a 2 byte and short is a 2 byte. So both are same. Right here we already we have this covered, right? This thing. So char is a 2 byte, right? Okay. Now what this int we can hold, right? 2 बाईट मध्ये तर होल्ड करू शकणार नाही आपण. याला फक्त मोठाले डेटा टाइप लागतील, दॅट इज लॉंग,
double, and float. Okay, the sequence should be long, float, and double. Okay, what this long can be hold in? Float, double. सर लॉंग लॉंगचं 8 बाईट आहे ना? Long एट बाईटचं आहे ना? is it? आणि फ्लोट 4 बाईट आहे सर. Long is 8 byte, is it? हा वाटतंय सर मला. Let's check out. Long is 8 byte, right? And float is 4 byte. But still, float is a floating type data, no? So we can hold this long one. We'll check that by writing the program, and float can be hold into either double. Okay, so this is what is called as widening. Long is 8 byte, float is a 4 byte. So we have here long L is equal to, no, we already have L, L1 is equal to some number. Okay, float F is equal to L1. Yes, we can hold it. We can hold it, ओके सर. right? Just try to print out this float. See, we can hold it. The thing is, while doing the long conversion into float, no, what it does, it converts the long value into float value. मग काय होतं, float ची व्हॅल्यू जरी आपली 4 बाइट्स असेल तरी त्याला 1 पॉइंट समथिंग मध्ये कन्वर्ट करतो. जो तुमचा कंप्लीट नंबर होता त्याला तो डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करून प्रिंट करतोय. Okay, so here we see there is no data loss, just the format is changed. Right? So that is why it is allowing us to store long value into float and float value into double, आणि double ला आपण कशामध्ये होल्ड करू शकत नाही. राईट? कारण डबल पेक्षा मोठा अजून कोणीच नाही आपल्याकडे. ओके, देर इज समथिंग कॉल्ड एज ऑटोमॅटिक टाइप कन्वर्जन. ओके, ऑटोमॅटिक टाइप प्रमोशन, डेटा टाइप प्रमोशन और ऑटोमॅटिक टाइप कन्वर्जन. नाव हाऊ एक्झॅक्टली इट डज. जर तुमच्याकडे हे सगळे डेटा टाइप जे आहेत, व्हॉट एव्हर द डेटा टाइप्स वी हॅव, ओके, लेट मी राईट डाऊन दिस. हा सिंपल फंडा चालतो हा. सो बाईट like this. So byte can be promoted to short, short can be promoted to int, int can be promoted to float, float can be promoted to double. Okay, float can be promoted to double. So automatic type promotion, this is what is called as automatic type promotion. Automatic type promotion. We can promote this type into this hierarchy. Okay, remember these points, remember this line, okay, and also remember this thing. So basically, what we need to remember as a part of typecasting is a converting one data type into another data type. We have two types of typecasting: implicit typecasting, explicit typecasting. Okay, in implicit typecasting, we are simply widening the data type, whereas data loss will be there. Whereas in explicit typecasting we are narrowing the data type, where the data loss will be there, where the data loss will be there. Okay, now there is a something called as upcasting and downcasting. Upcasting and downcasting, this upcasting and downcasting happens
This upcasting and downcasting happens in case of reference variable, म्हणजेच ऑब्जेक्ट्स मध्ये होते. इन केस ऑफ रेफरन्स व्हेरिएबल. रेफरन्स व्हेरिएबल म्हणजेच ऑब्जेक्ट, असे रेफरन्स असे व्हेरिएबल ज्यांना ऍड्रेस आहे. म्हणजेच काय होतं, ऑब्जेक्ट्स मध्ये आपण upcasting and downcasting we use. Okay. Now, when we use this in case of parent child relationship, कधी यूज करू शकतो आपण याला? इन केस ऑफ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. म्हणजे जर तुमचा क्लास, आपल्याकडे जर दोन क्लासेस असतील, क्लास ए and class B. Now, B is a child of extends A. B is a child of A. Now, B is a child of A. Then in that case, what we can do, आपण काय करू शकतो इथं? We can simply hold the A object into B. Hold the A object into B. मी इथे एक main method create करतो and see, now I'm creating one object of A here. A, A is equal to new A. ठीक आहे. हा झाला सिंपल ऑब्जेक्ट क्रिएशन तुमचा. पण आय कॅन ऑल्सो होल्ड ए बी 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 इज इक्वल टू न्यू ए. बी बी सॉरी ए ए इज इक्वल टू न्यू ए. ए इज अ parent class, is it? Right, parent class. So it should be like this. B B A. A is a what? Child class. B is a what? Parent class, is it? Yeah, A is a parent class, B is a child class. So to create an object of a B, we can hold the we can use the reference of A. मग A is equal to new B. See, like this. I'll just name here as a B आणि इथं A. म्हणजे काय करतोय आपण? हा A जो आहे, this A, let me just try to explain you guys. This is also called as upcasting. Okay. This is called as upcasting. Let me copy these two lines, paste it here. Okay. Here in this case, A is a parent class. A is what? Parent class and B is a child class. तर child class चा ऑब्जेक्ट आपण होल्ड करतोय A क्लास मध्ये. A is what? Parent class. Now A can be bigger reference. See, A can be bigger कारण A चे मल्टिपल चाइल्ड असू शकतात. A can be A extends sorry. A जो आहे हा क्लास, this is A class. Okay. B extends A. Okay. Then C extends B. ओके. म्हणजे काय होईल इथं, आपल्याकडे सगळ्यात टॉपला राहील ए, ए चा चाइल्ड क्लास राहील बी आणि बी आणि बी चा चाइल्ड क्लास राहील सी. ओके. म्हणजे हा ए जो आहे, या दोन्हीही ऑब्जेक्टचा पॅरेंट क्लास आहे. दोन्ही ऑब्जेक्टचा पॅरेंट क्लास आहे. म्हणजे दिस ए कॅन बी यूज टू होल्ड द रेफरन्स ऑफ दिस ए बी अँड सी. A can be used to hold the reference of B and C. Okay, so whenever we want to convert the objects of parent class and child class, in that case we use this scenario. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे एक चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट आहे, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, दिस वन. आणि दिस चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट तुम्हाला पॅरेंट क्लास मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर यू कॅन सिम्पली यूज ए ए इज इक्वल टू न्यू बी. ए इज इक्वल टू न्यू बी. Okay, which is safe, we can hold this. Which is safe, we can hold this. What is the benefit of this? जर उद्या तुम्हाला ए क्लासचा अजून एखादा नवीन इकडे ऑब्जेक्ट क्रिएट झाला, ए क्लासचा अजून एखादा नवीन चाइल्ड क्लास क्रिएट झालेला असेल ना, तर वी कॅन हॅपीली होल्ड दॅट ऑब्जेक्ट इनटू दिस ए रेफरन्स व्हेरिएबल.
We do not need to change this. This will be fixed. Okay, so this is something happens in case of reference variables. In case of reference variables, okay, we can use parent class to hold child class object. We can use you can use We can use parent class reference to hold child class object, and which is totally same. Mostly programming जेव्हा ज्यावेळेस आपण program whenever we write a program or whenever we develop projects, no, in that case, mostly in case of collection मध्ये आपण रिअल टाइम मध्ये कधीच अरे लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट असं होल्ड करत नाही. न्यू अरे लिस्ट असा ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही. मोस्टली आपण काय करतो, लिस्ट हा पॅरेंट इंटरफेस आहे, लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट करतो. म्हणजे फ्युचर मध्ये अरे लिस्टच्या जागी कोणताही, समजा लेट्स से तुम्हाला वेक्टर यूज करायचा असेल, यू कॅन हॅपीली यूज. देअर वोंट बी एनी डिफरन्स. इकडे काही चेंज होणार नाही. फक्त तुम्हाला रन टाइमचा ऑब्जेक्ट चेंज करायचा. वेक्टर, अरे लिस्ट, लिंक लिस्ट किंवा स्टॅक काहीही तुम्ही इथं होल्ड करू शकता. कोणत्याही ऑब्जेक्टचा कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही होल्ड करू शकता एल मध्ये. दिस इज पॅरेंट क्लास रेफरन्स. ओके. Now, see, now this is what is called as upcasting, where we can convert our object into, or where we can hold our object reference, our classes object reference into, our classes object into parent class object reference. आपण आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण पॅरेंट क्लासच्या रेफरन्स मध्ये होल्ड करू शकतो. ओके, नाउ लेट मी टेल यू द एक्झाम्पल ऑफ डाउन कास्टिंग. आपल्याकडे वी हॅव दिस ए इज इक्वल टू न्यू बी. ओके, आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट क्रिएटेड आहे, ए ऑब्जेक्ट. जर आपण याच ऑब्जेक्टला बी बी इज इक्वल टू न्यू बी केलं, बी इज इक्वल टू न्यू बी केलं, आणि सॉरी, न्यू बी केलं. ओके, और लेट्स नॉट डू दिस लाईक दिस. This topic is little confusing, but not to worry. With the day by day, you guys will be familiar with this. Okay, now we have, let's say, a is equal to न्यू ए. सिंपल फंडा आहे. ठीक आहे, आपला नॉर्मल ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं, हा पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट आहे, राईट. पॅरेंट क्लासचा ऑब्जेक्ट आपण काय करतो, पॅरेंट क्लासच्या ऑब्जेक्टला चाइल्ड क्लासमध्ये होल्ड करायला ट्राय करतो. पॅरेंट क्लासच्या ऑब्जेक्टला चाइल्ड क्लासमध्ये होल्ड करायला ट्राय करतोय. म्हणजेच बी इज इक्वल टू ए, आणि यालाच टाइपकास्ट करतोय आपण बी मध्ये. यालाच टाइपकास्ट करतोय बी मध्ये. मी सांगितलं तुम्हाला, टाइपकास्ट म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या बाजूला, व्हेरिएबलच्या बाजूला ब्रॅकेट मध्ये ज्या डेटा टाइप मध्ये टाइपकास्ट करायचं आणि त्या डेटा टाइप मध्ये टाइपकास्ट करू शकतो आपण. तर इथं ना आपल्याला कंपाईल टाइम एरर येतो, कास्ट एक्सेप्शन. कास्ट एक्सेप्शन, कास्ट म्हणजे कास्ट, टाइप कास्टिंग वाला कास्ट एक्सेप्शन. म्हणतोय की बाबा हे पॉसिबल नाहीये. तू काय करतोयस, चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टला, सॉरी, पॅरेंट क्लासच्या ऑब्जेक्टला तू चाइल्ड क्लास मध्ये कन्वर्ट करायला ट्राय करतोस. दॅट इज नॉट पॉसिबल. का? कारण हा जो पॅरेंट क्लास आहे, ए कॅन बी अ चाइल्ड टू एनी क्लास, राईट. हा पॅरेंट क्लास याला नेसेसरी नाही की तो फक्त बी चाच पॅरेंट असेल. तो फ्युचर मध्ये जाऊन डी चा पण पॅरेंट बनेल, ज्याचा आणि याचा काही संबंध नसणार आहे, राईट. डी क्लास पण या ए क्लासला एक्सटेंड करेल, याचा आणि याचा काही संबंध नसणार. मग या बी मध्ये ज्या फील्ड्स येणार त्या या डी मध्ये वेगळ्या असू शकतात. ओके, आणि जर आपण या डी ला बी मध्ये जर कन्वर्ट करायला ट्राय करेल तर दॅट इज नॉट गोना पॉसिबल. सो दॅट इज वाय वी विल गेट हिअर क्लास कास्ट एक्सेप्शन. ओके, क्लास कास्ट एक्सेप्शन, वी हॅव टू हँडल दिस. ठीक है. Okay, now we'll come to our type where we started the typecasting discussion, that there is one more typecasting where we are
कन्व्हर्टिंग ऑब्जेक्ट इंटू आवर डेटा टाइप्स. कोणत्याही डेटा टाइप्सला किंवा कोणत्याही डेटामध्ये आपण कन्वर्ट करतोय. जसं की लेट से आय हॅव अरे लिस्टचा ऑब्जेक्ट अरे लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट आणि एल डॉट ऍड केलंय मी इथं स्ट्रिंग. यस, एस टी आर स्ट्रिंग काय पण एक ऍड केलं मी इथं. ठीक आहे. आता मी काय करतोय एल डॉट गेट करतोय. ते गेट केल्यावर मला काय होणार इथं एस टी आर गेट करतोय मी समजा. ठीक आहे. किंवा एल डॉट गेट ऑफ झिरो करतोय मी कारण झिरोथ इंडेक्सला हा आहे. लेट मी इरेज दिस. ठीक आहे. झिरोथ इंडेक्सला ही व्हॅल्यू प्रेझेंट आहे. आता या गेट मेथडचा रिटर्न टाइप आपण पाहिला होता. काय रिटर्न टाइप? ऑब्जेक्ट आहे. रिटर्न टाइप व्हॉट इज द रिटर्न टाइप हिअर? ऑब्जेक्ट रिटर्न टाइप. ओके, ऑब्जेक्ट रिटर्न टाइप आहे. तर या मेथड मधनं रिटर्न काय होणार इथं? ऑब्जेक्ट ओ इज इक्वल टू जे काय व्हॅल्यू असेल ते. आता या ओ ला आपल्याला काय करायचंय? टाइपकास्ट करायचं स्ट्रिंग मध्ये, कारण आपल्याला माहिती झिरोथ इंडेक्स वर आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. तर स्ट्रिंग एस टी आर इज इक्वल टू इथे लिहिणार आपण ओ, म्हणजे ओ मधली व्हॅल्यू इथं करा. पण जो की ओ हा पॅरेंट क्लास आहे तर आपण याला डायरेक्ट यूज करू शकत नाही. तर याच्या बाजूला आपल्याला ज्या डेटा टाइप मध्ये होल्ड करायचं याला त्या डेटा टाइप मध्ये आपण इथं लिहिणार. ठीक आहे. स्ट्रिंग. तर हे काय होणार? हे कधी होतंय? दिस इज ऑल हॅपनिंग बिफोर 1.5 व्हर्जन. जावाच्या 1.5 व्हर्जन मध्ये आपल्याला हे सगळं करायला लागत होतं, कारण तिथं तेव्हा जेनेरिक्स हा जो कन्सेप्ट आहे, दिस जेनेरिक्स कन्सेप्ट वॉज नॉट इंट्रोड्यूस. बट विथ 1.5 व्हर्जन जेनेरिक्स कन्सेप्ट यूज झाला आणि हा जो टाइप कास्टिंगचा जो इश्यू होता ना तो आपला सॉल्व्ह झालेला आहे. बट बिफोर जेनेरिक्स वी इवन विदाउट इवन नॉट जस्ट इन कलेक्शन, आपल्याला बाहेर पण दुसऱ्या बऱ्याचशा केसमध्ये टाइप कास्टिंग यूज करावं लागतं. ओके, सो इन फॉर दॅट वी मस्ट नो द कन्सेप्ट ऑफ टाइप कास्टिंग हिअर. Okay, generics we are going to explore during this collection sessions only what exactly generics is, but before that we must know what typecasting is. तर जेव्हा कधी आता कलेक्शन मध्ये आपण इटरेटर किंवा इन्युमरेशन आपण उद्या काल इटरेटर पाहिलो द डे बिफोर यस्टरडे, बट टुमॉरो विल स्टार्ट एक्सप्लोरिंग लिस्ट इटरेटर or iterator. No, in that case also we will be using typecasting. So whenever I do this, व्हेनेवर जेव्हा मी एखाद्या व्हेरिएबलच्या बाजूला ब्रॅकेट मध्ये एखादा डेटा टाइप लिहिल ना, दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज टाइप कास्टिंग. ठीक आहे. व्हॉट इज टाइप कास्टिंग? कन्वर्टिंग वन डेटा टाइप into another data type. One data type into another data type is called as typecasting. We have various typecasting types at implicit typecasting, explicit typecasting. Implicit typecasting is not risky at all. Okay, I mean there is no data loss in there, whereas explicit typecasting, in case of explicit typecasting there may be data loss. Okay, then there is something called as upcasting and downcasting with respect to reference variable. In case of upcasting, it is totally safe where we are using parent class object to hold child class object. This is fine. But whereas downcasting, no, that is where we use child class object to hold parent class object. B is equal to A and इथं आपण B करतोय. This is not possible. Here we will get what? Class cast exception. या टाइपची टाइप कास्टिंग पॉसिबल नाहीये जावा मध्ये. क्लास कास्ट एक्सेप्शन विल गेट. ठीक आहे. डे बाय डे वी विल बी युजिंग दिस एक्झाम्पल अँड ऍट दॅट टाइम आय विल बी telling you guys this is how this typecasting looks like. But before going ahead, no, we just wanted to know what exactly typecasting is. I hope you guys have got the idea how does this typecasting looks like. ठीक है? Right. Any doubt, guys? So with collections practice, you guys will be familiar with this typecasting. Okay, just make sure you know the definition. Just make sure you know the definition how exactly this looks like.
Okay, what are the various types and all. जर तुम्ही या टाइपचे एक्झाम्पल, इफ यू guys practice this type of examples, then you will be familiar, we will be definitely familiar with the typecasting. Okay, I do have assignments, and if I do not have, I'll create one assignment for practicing these examples. ठीक है? Yes, sir. Okay, great. Okay, guys, we'll stop here. We'll continue tomorrow. If anyone is 2025 pass outs, you guys can refer, you guys can forward that link to him and ask him to apply. There are various openings happening in Infosys for the freshers.